पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानं पाकिस्तानात पाणीबाणी दिसून येते, तर भारत सरकारनं सिंधू पाणी करार रद्द केल्याचा हा परिणाम असल्याचं बोललं जातंय। रामबनमधील बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आलेले आहे। सिंधू जल करार भारतानं रद्द केलाय। आधीच जेव्हा हल्ला झाला होता पहलगाममध्ये, त्याच्या काही दिवसातच भारताने एक मोठा निर्णय घेऊन पाकिस्तानला दणका दिलेला होता आणि त्याच्यानंतर आता दुसरा एक मोठा दणका म्हणावा लागेल आणि त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये पाणीबाणीची जी स्थिती आहे ती निर्माण झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? रामबनमधील बगलिहार धरणाचे दरवाजेही बंद केल्याचं कळतंय, याचा काय परिणाम पाकिस्तानवर होऊ शकतो? आपल्याला माहित असेल की ज्या पद्धतीने सिंधू नदीच्या संदर्भातला करार भारत सरकारने रद्द केला, त्याला प्रचंड विरोध पाकिस्तानने केला आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्याचे मोठे परिणाम जाणवायला सुरुवात झाली होती। त्यानंतर आता आज एक मोठा निर्णय खास करून केंद्र सरकारने घेतलाय। रामबान जो आहे तो बंद करण्याचा, त्यामुळे एक प्रकारे पाण्यापासून पाकिस्तानला वंचित ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे। ज्या पद्धतीने पहलगामचा हल्ला झाला होता, त्या हल्ल्यामध्ये जवळपास 26 निरपराध जे पर्यटक आहे, निष्पाप पर्यटक आहे, यांचा जीव गेला होता। या त्या हल्ल्याच्या नंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या कसायला सुरुवात केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, सर्वात प्रथम सिंधू नदीचा करार रद्द केला, त्यानंतर आज ज्या पद्धतीनं बांध जो आहे रामबान इथला जो धरण आहे ते बंद करण्यात आलं, त्यामुळे आता पाकिस्तानला पाण्यापासून वंचित राहावं लागेल अशी सध्याची स्थिती आहे। आणि जर याच प्रकारची स्थिती झाली तर पाकिस्तानने इशारा दिला आहे की आम्ही याला आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये निश्चितपणे याला आव्हान देऊ। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, या सगळ्यांमध्ये अमेरिकेने स्पष्ट केलं आहे की भारत आणि पाकिस्तान दोघातले जे संबंध आहे ते निश्चितपणे समाधानकारकपणे सोडवावे। अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानला कोणीही साथ देणार नाही आंतरराष्ट्रीय स्तरावरती, अशा प्रकारची रणनीती केंद्र सरकारने आखली आहे। त्यामुळे हा या धरण बंद केल्यामुळे अशी सध्याची स्थिती आहे। निश्चितच प्रशांत, मात्र एक प्रश्न उपस्थित होतो, भारताकडून एवढे दणके दिले जात आहेत, पाकिस्तानला कोंडी केली जाते, कोंडी एक प्रकारे झालेली सुद्धा आहे, पाणीबाणीसारखी स्थिती आहे, मात्र असं असताना सुद्धा पाकिस्तानची मुजोरी बघायला हवी, त्यांच्याकडून धमक्यांचं सत्र सुरूच आहे। बरोबर आहे। ज्या पद्धतीनं पाकिस्तानची मुजोरी आपल्याला पाहायला मिळते, पाकिस्तान वारंवार भारत सरकारला धमकी देते आणि केंद्र सरकारने ज्या निर्णय घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, या सगळ्यामध्ये पाकिस्तानची स्थिती अतिशय बिकट झालेली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना कुठेही पाठिंबा देत नाहीये। चीन आणि आणि तुर्की या दोन देशांनी ज्याला पाठिंबा दिला असला तरी महत्वाचं म्हणजे इतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला, त्यामुळे एकीकडे खोडी झाली आहे, तर त्यामुळे ते पाकिस्तानची जी आहे फक्त धमकी देण्याचं सत्र सध्या सुरू आहे। निश्चितच प्रशांत, एकूणच पोकळ धमक्या देऊन कुठेतरी आम्ही कमी नाही असं दाखवण्याचा एक प्रयत्न म्हणावा लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विशेष अपडेट आपण घेत राहूयात।